मित्रांनो, मी कृष्णा पाटील. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पार्टनरशिप. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मॉडरेट आणि डिफिकल्ट लेवलचे प्रश्न. पार्ट 1 आपण ऑलरेडी तयार केलेला आहे. हा आहे पार्ट. मित्रांनो, पहिले बेसिक एकदा मी फास्ट रिवाइज करून सांगतो. जास्त सच काही विशेष नाहीये, पण एकदा शॉर्टकट मध्ये सांगून देतो. पार्टनरशिप म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हा असतो, समजा ए आणि बी दोघ जण पार्टनर आहे. ए ने I1 एवढी अमाऊंट इन्व्हेस्ट केली T1 एवढ्या टाइम साठी, बी ने I2 अमाऊंट एवढी इन्व्हेस्ट केली T2 एवढ्या टाइम साठी. तर I1 आणि T1 याचा प्रोडक्ट तसंच I2 आणि T2 यांचा प्रोडक्ट हे जे काही आपल्याला देतो तो असतो प्रॉफिटचा रेशो. मित्रांनो, हा काय असतो आपल्यासाठी? प्रॉफिटचा रेशो. हे सर्वांना लक्षात असेल आणि समजलं असेल अशी अपेक्षा ठेवतो. तर पार्टनरशिप मध्ये सगळ्यात महत्वाचा प्रॉफिटचा रेशो जो असतो, दॅट इज अ प्रोडक्ट ऑफ काय? इन्व्हेस्टमेंट इन टू टाइम. इन्व्हेस्टमेंट आणि टाइम यांचा जो रेशो असतो तोच प्रॉफिटचा रेशो असतो. हे आपण बेसिक मध्ये कव्हर केलेलं आहे. मग आता बघूया डायरेक्टली क्वेश्चन्स कसे असतात, काय असतात. पार्टनरशिपचे आपण डायरेक्टली क्वेश्चन कडे वळणार आहोत. अपेक्षा ठेवतो सर्वांना हे सर्व प्रश्न दिसत असतील. तर पहिला प्रश्न तुमच्या समोर दिलेला आहे. पी स्टार्टेड बिझनेस विथ 48,000. पी ने 48,000 बिझनेसला स्टार्ट केली. आफ्टर 3 months क्यू जॉईन विथ 64,000. आफ्टर अनदर 6 months. मित्रांनो, शब्द आला अनदर 6 months. व्हॉट इज मीन बाय अनदर? क्यू 3 महिन्यानंतर आला आणि त्याच्या पुढच्या 6 महिने म्हणजे टोटल 9 महिन्यानंतर आर जॉईन झाला विथ 96,000. At the end of the year, they get net profit of 85,000 rupees. What is the share of R? आपल्याला R चा शेअर विचारलाय मित्रांनो. आता लक्ष द्या, सर्व जे काही झालं ऍट द एंड ऑफ द इयर, सर्व हे एका वर्षाचा कार्यक्रम आहे. एका वर्षाचा कार्यक्रम म्हणजे 12 महिने. लक्षात आलंय सर्वांना? मग बघा काय काय दिलं. पहिल्यांदा दिलाय पी, यानंतर दिला क्यू, नंतर दिलाय आर. पी ने 48,000 इन्व्हेस्ट केले 12 महिन्यांसाठी. 3 महिन्यानंतर क्यू आला आणि पुढचे 6 म्हणजे 9 महिन्यानंतर आर आलेला आहे. 3 महिन्यानंतर क्यू आला, याचा अर्थ तो 9 महिन्यांसाठी आला. किती रुपये घेऊन आलेला आहे? तो 64,000 रुपीज घेऊन आलेला. आर हा 9 महिन्यानंतर आला, याचा अर्थ तो फक्त 3 महिन्यांसाठी आलाय आणि तो 96,000 रुपये घेऊन आलेला आहे. हे सर्वांना लक्षात आलं असेल अशी अपेक्षा ठेवतो. मग आपण एकदा यांचा प्रॉफिटचा रेशो काढूया. 16 त्रिक 48, 16 चौक 64, 16 सक 96. हे तर 12 त्रिक 36, 9 चौक 36 आणि 9 त्रिक 18. प्रॉफिटचा जो रेशो आहे मित्रांनो तो आहे 2:1. हा आहे प्रॉफिटचा रेशो. मग आता टोटल प्रॉफिट आपल्याला किती दिलेलं आहे? 85,000 आणि विचारलं आरचा शेअर. मग आता टोटल रेशो 2 आणि 2 4 आणि 1 5. या 5 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 85,000. मग आरचं विचारलंय म्हणजे 1 ची किंमत याच्या 17 टाइम्स आहे. 17 5 85 म्हणजे 1 ची किंमत येते 17,000. ऑप्शन डी हे तुमचं राईट आन्सर आहे. ऑप्शन डी इज राईट आन्सर. सर्वांना हा प्रश्न लक्षात आला असेल. अतिशय सोपा प्रश्न होता. कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर हे प्रश्न एका मिनिटाच्या आत आरामशीर क्लिअर होतात. सेकंड क्वेश्चन कडे आपण चालतोय. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघूया सेकंड क्वेश्चन कसा आपल्याला सॉल्व्ह करता येईल. 3 पार्टनर्स A, B and C invested their amount in the ratio of 7:5:3. म्हणजे A, B आणि C यांनी त्यांची अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे. A दिलेला आहे, B दिलेला आहे आणि C दिलेला आहे. A ने इन्व्हेस्ट केला 7:5:3. ही इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे. पुढे वाचूया. ऍट द एंड ऑफ द 6 months, 6 महिन्यानंतर काहीतरी काड्या करण्यात आलेल्या आहे. ऍट द एंड ऑफ द 6 months, A withdraw his amount such that his total investment will be equal to C's initial investment. 6 महिन्यानंतर काय केलं? A ने त्याची काहीतरी अमाऊंट काढून घेतली. पण आता जी अमाऊंट काढून घेतली ना ती अशा प्रकारे काढली की ए ची 6 महिन्यानंतरची जी इन्व्हेस्टमेंट असणार आहे
सी च्या इनिशियल इन्व्हेस्टमेंट एवढीच असणार आहे. तर पुढे विचारलं, इफ सी शेअर इन द अॅन्युअल प्रॉफिट इज 3600, देन इट्स अॅन्युअल प्रॉफिट विल बी. हा एसबीआय पीओ 2017 ला आलेला प्रश्न. आता हे सर्वच सर्व जे काही झालेलं आहे, सीचा अॅन्युअल प्रॉफिट दिलाय 3600, तर विचारलं प्रॉफिट किती असणार. क्वेश्चन समजलाय? पुन्हा रिपीट करतो. बी आणि सी यांनी 7:5:3 या रेशो मध्ये काहीतरी अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे. बी आणि सी ने काहीच केलेलं नाहीये. ए ने केलं. ए ने काय केलं, 6 महिन्यानंतर काहीतरी अमाऊंट काढून घेतली आणि अमाऊंट काढल्यानंतर आता किती अमाऊंट ठेवली, सी च्या इनिशियल अमाऊंट एवढी. आणि नंतर लक्षात आलं की सी ला एका वर्षानंतर 3600 रुपये मिळत आहेत, तर ए चा ऍक्च्युअल प्रॉफिट किती असेल असा प्रश्न आहे. क्वेश्चन कडे चलूया. म्हणजे याने 6 महिन्यानंतर काढली, म्हणजे ही अमाऊंट 6 महिने ठेवली. प्लस आता यानं काय केलं, अमाऊंट अशी काढली की त्याची सी च्या इनिशियल इन्व्हेस्टमेंट एवढी होणार. म्हणजेच एने आता फक्त 3 एवढी अमाऊंट ठेवली पुढच्या 6 महिन्यांसाठी. याने 12 महिने ठेवली, याने पण 12 महिने ठेवली. बी आणि सी ने काहीच केलेलं नाहीये. मग आता सिंपल वे मध्ये रेशो काढा. 6 ने भाग जातो, इथे प्लस आहे म्हणजे 6 कॉमन डायरेक्ट कट केलं. इकडे बघा साइन 2 12, इथे येतं साइन 2 12. 7 + 3 हे आपलं येतं 10. 5 दुने 10 आणि 3 दुने 6. याला 2 ने पुन्हा भाग द्या. 5 5 आणि 1. आता मित्रांनो आपल्याला सी चा शेअर दिलेला आहे. सी चा शेअर किती आहे? सी चा शेअर आपल्याला किती दिलाय मित्रांनो? इफ सी शेअर 5 5 3 येणार किंवा बेत्रिक 6, इथं 3 यायला पाहिजे. 2 × 10 2 × 10 बेत्रिक 6. ओके, 3 यायला पाहिजे. मग आपल्याला इथं 3 ची किंमत किती दिलेली आहे? 3600 रुपये. मित्रांनो 3 ची किंमत 3600 आहे. याचा जर पाहिलं तर 12 36 1200 पट आहे. मग ए ची अमाऊंट विचारली, याची पण 1200 पट घ्या. 12 पंचे 60 म्हणजे ए चे असणार आहे 6000. 6000 म्हणजे ऑप्शन ए हे तुमचं राईट आन्सर आहे. 6000 म्हणजे ऑप्शन ए. चला, सर्वांना लक्षात आलाय हा प्रश्न. पहिले हे 2 प्रश्न अतिशय सोपे होते. पुन्हा एकदा रिपीट करतो फास्ट, सो दॅट तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. काय म्हटलं होतं त्यांनी? ए आहे, बी आहे आणि सी आहे. बी आणि सी यांनी 7:5:3 या रेशो मध्ये अमाऊंट इन्व्हेस्ट केली. पण ए ने ही अमाऊंट फक्त 6 महिने इन्व्हेस्ट केली, याने 12 महिने इन्व्हेस्ट केली, याने देखील 12 महिने इन्व्हेस्ट केली. परंतु पुढच्या 6 महिन्यानंतर पुढच्या 6 महिन्यांसाठी ए ने सी च्या इनिशियल अमाऊंट म्हणजे 3 रुपये इन्व्हेस्ट केले, यांनी काही केलेलं नाहीये. इथून 6 6 कॅन्सल, साइन 2 12 साइन 2 12. आता 7 आणि 3 10, 2 पंचे 10 बेत्रिक 6. 2 ने भाग द्या. 5 5 3. पण त्यांनी आपल्याला सी चा प्रॉफिट दिलेला आहे. किती दिला मित्रांनो? 3600. विचारला ए चा, याचा 12 36, इथे तो 12 पंचे 60, वरचे 2 0, तर ए चा प्रॉफिट येतो 6000. ऑप्शन ए हा पण एका मिनिटाच्या क्वेश्चन सॉल्व्ह होत होता. ऍक्च्युली हा एसबीआय पीओ 2017 चा प्रश्न आहे. ठीक आहे, थोडासा कॉन्फिडन्स वाढत असेल, कन्सेप्ट क्लिअर होत असतील अशा अपेक्षा ठेवतोय. पुढचा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. बहुतांश वेळेस ज्यावेळेस अमाऊंट ऍड केल्या जाते किंवा विड्रॉल केल्या जाते, विद्यार्थ्यांना त्याला वेळ खूप लागतो. तोच कन्सेप्ट इथे मी क्लिअर करतोय थर्ड क्वेश्चन मध्ये. अमाऊंट ऍड करू द्या किंवा विड्रॉल करू द्या, थोडं कॉमन सेन्स वापरायचा मित्रांनो. कॅल्क्युलेशन सोपे आहेत, फक्त एकच आहे, प्रॉफिट इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम. याच कन्सेप्टवर खेळायची सवय असू द्या. अक्षय अँड वैष्णवी एंटर्स इंटू पार्टनरशिप by investing 12,000 and 16,000 respectively. अक्षय आणि वैष्णवी. अक्षयने इनिशियली 12,000 इन्व्हेस्ट केले आणि वैष्णवीने 16,000 इन्व्हेस्ट केले. आफ्टर 4 months वैष्णवी विड्रॉज 6,000. मित्रांनो याचा अर्थ काय होतो? 4 महिन्यानंतर वैष्णवीने 6,000 विड्रॉ केले, काढून घेतले. याचा अर्थ इनिशियल अमाऊंट ही 4 महिने होती, म्हणजेच 16,000 रुपये हे 4 महिन्यांसाठी होती. आता 6,000 काढले म्हणजे किती उरले? फक्त 10,000 उरले. विड्रॉज 6,000.
अँड अक्षय इन्व्हेस्ट 5,000 मोर. आता वैष्णवीने 6,000 विड्रॉ केले, परंतु अक्षयने 5,000 काय केले, ऍडिशनली ऍडिशन केले. किती महिन्यानंतर, 4, म्हणजे इनिशियल अमाऊंट तर 4 महिन्यासाठी होती, प्लस 5,000 ऍड केले म्हणजे आता झाले 17,000. बरोबर आहे. किती महिन्यांसाठी ते पुढे कळेल. आफ्टर 2 months मोर, मित्रांनो 2 महिन्यानंतर अजून जॉनी एंटर विथ 20,000. What will be the Akshay share in the profit if the total profit is 1,12,000 at the end of the 1 year? सगळंच सगळं 12 महिन्यांचा कार्यक्रम आहे, एका वर्षाचा. मग आता मला सांगा, अक्षयने 12,000 4 महिने इन्व्हेस्ट केले, वैष्णवीने 16,000 4 महिने इन्व्हेस्ट केले, 4 महिन्यानंतर 6,000 काढले म्हणजे 10,000 उरले पुढच्या 8 महिन्यांसाठी, याचे 17,000 पुढच्या 8 महिन्यांसाठी. परंतु जॉनी नावाचा एक प्राणी आला, या जॉनीने किती 20,000 काय केले, इन्व्हेस्ट केले. बरं, 20,000 इन्व्हेस्ट केले, करू द्या. परंतु किती, आफ्टर 2 months मोर, म्हणजे यांचे 4 आणि अजून 2 मोर म्हणजे 6 महिन्यानंतर आला. म्हणजे 20,000 ऍक्च्युली 6 महिन्यांसाठीच असायला पाहिजे होते. आलं तुमचं उत्तर, काहीच करायची गरज नाही. कळालंय. आता भाग देताना कसं करावा, इथून तुम्ही 4 कॉमन काढून घ्या. 4 1 4, 4 2 8, 4 1 4, 4 2 8, इथं येत आहे 4 5 20. पुन्हा 2 ने भाग जातो बघा, 2 1 2, 2 1 12, 2 1 2, 2 8 16, 2 3 6. आता बघा 6 आणि 17 याची बेरीज येते 23, 8 आणि 10 यांची बेरीज येते 18 आणि 5 3 15. टोटल प्रॉफिट किती दिलं, 1,12,000. याची जर बेरीज केली, 5 आणि 5 8, 8 आणि 8 16, हातचा 1 2 2 4 1 5, 56ची किंमत दिली आपल्याला 1,12,000. तर विचारलं अक्षयचा शेअर, अक्षयचा प्रॉफिट म्हणजे 23ची किंमत आपल्याला काढायची आहे. 56च्या हे डबल आहे, 23च्या डबल करा, ते येतं 46. मग अक्षयचा प्रॉफिट होणार 46,000. ऑप्शन बी हे तुमचं राईट आन्सर आहे. ऑप्शन बी इज राईट आन्सर. सर्वांना कळालाय प्रश्न? सोपा प्रश्न आहे, एकदम इझी प्रश्न आहे. कॅल्क्युलेशन करताना फक्त डोकं शांत, दिलेलं काय, दिलेली इन्फॉर्मेशन प्रॉपरली लिहायची, एवढंच आहे. म्हणजे इथे पण थोडस लॉजिक लावलं तर प्रश्न एकदम आरामशीर सॉल्व्ह होतो. जास्त मेहनत घ्यायची गरज नाहीये. हवं तर पुन्हा एकदा फास्ट रिव्हिज करतो. अक्षय, वैष्णवी, जॉनी. अक्षयने 12,000 इन्व्हेस्ट केले, वैष्णवीने 16,000 इन्व्हेस्ट केले, जॉनीने 20,000. पण अक्षयने किती 4 महिने केले, वैष्णवीने पण 4 महिने केले. 4 महिन्यानंतर वैष्णवीने 6,000 विड्रॉ केले म्हणजे 10,000 उरले पुढच्या 8 महिन्यांसाठी. अक्षयने 5,000 ऍड केले म्हणजे 17,000 पुढच्या 8 महिन्यांसाठी. आणि जॉनी हा पुढच्या 2 महिन्यानंतर आला. हे 4 आणि पुढचे 2 म्हणजे 6 महिन्यांसाठी आलेला आहे. रेशो घ्यायचा आहे. रेशो घेताना 4 ने भाग द्या. 4 1 4, 4 2 8, 4 1 4, 4 2 8, इथे येतं 4 5 20. 2 ने भाग द्या, 2 1 2, 2 1 12, 2 1 2, 2 8 16 आणि येतं 2 3 6. आता यांची बेरीज होणार 6 आणि 17 23, 8 आणि 10 18, 5 3 15. यांची जर बेरीज केली ती किती येते मित्रांनो, 58. 58 येते का 56 येते, सॉरी. यांची बेरीज आपल्याला किती येते, 56 येते. ठीक आहे. आता या 56ची किंमत आपल्याला दिलेली आहे. 56ची किंमत आपल्याला गिवन आहे 1,12,000. बरोबर. विचारलं अक्षयचा शेअर म्हणजे 23ची किंमत, ती आपल्याला येते 46,000. इतका इझी प्रश्न होता, सर्वांना लक्षात आला असेल. ठीक आहे. मजा. अतिशय सोपे सोपे छान छान प्रश्न. पुढचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर 4 बघा एकदा. प्रॉपरली क्वेश्चन रीड करून बघ. ठीक आहे. एकदा क्वेश्चन प्रॉपरली रीड करून बघा. वाचा एकदा क्वेश्चन. हाही जरा मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा प्रश्न आहे. आणि काय करा, जितकेही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह कराल ना, पहिल्यांदा व्हिडिओ थांबवायचा, तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, मग एक्सप्लेनेशन पहा.
ठीक आहे, ऍटलिस्ट आपल्या कन्सेप्ट त्याने लवकर क्लिअर होतील. चला करून बघा आन्सर, येत आहे का ते. पाहूया चौथा प्रश्न. A invested 75,000 more than B, but B has invested his capital for 4 months, while A has invested his capital for 8 months. If the share of A is rupees 15,000 more than B, out of total profit 25,000, find the amount invested by B. बहुतांश वेळेस आपल्याला प्रॉफिट काढायला लावतात. या केसमध्ये आपल्याला विचारलं अमाऊंट किती इन्व्हेस्ट करण्यात आली. आपण प्रश्न एकदा व्यवस्थित वाचूया. ए ने बी पेक्षा 75,000 रुपये जास्त इन्व्हेस्ट केलेले आहे. बी ने काहीतरी अमाऊंट इन्व्हेस्ट केली असेल तीच आपल्याला काढायची. बी पेक्षा याने 75,000 इन्व्हेस्ट जास्त केले. आता पुढं काय झालं, बी ने 4 महिन्यांसाठी इन्व्हेस्ट केले, परंतु ए ने 8 महिन्यांसाठी इन्व्हेस्ट केले. त्यातल्या त्यात अजून पुढं काय झालं, टोटल प्रॉफिट झाला 25,000 आणि ए ला बी पेक्षा 15,000 रुपयांचा जास्त प्रॉफिट झालेला आहे. ए ला बी पेक्षा किती हजार रुपयांचा जास्त प्रॉफिट झालाय, 15,000 रुपयांचा जास्त प्रॉफिट झालेला आहे. तर त्यांनी विचारलं की बी ने किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली. प्रश्न जर व्यवस्थित पाहिला, शेवटची लाईन अत्यंत महत्वाची होती मित्रांनो. टोटल जो प्रॉफिट होता तो होता 25,000 आणि ए ला बी पेक्षा 15,000 रुपये जास्त प्रॉफिट होतो. याचा अर्थ ए ला 20,000 प्रॉफिट होतो, बी ला 5,000 प्रॉफिट होतो. बघा बरं, ए ला बी पेक्षा 15,000 जास्त दिसत आहे. इथे आपल्याला प्रॉफिटचा रेशो भेटतो, हा येतो 4:1. 3-0 कॅन्सल, 5 1 5, 5 चूक 20. हा आपल्याला भेटला प्रॉफिटचा रेशो. हा काय भेटला मित्रांनो आपल्याला, प्रॉफिटचा रेशो. इथेच प्रश्न संपला सगळा. आता काय झालंय, ए आणि बी आहे, ए आणि बी आहे. बी ने जर एक्स एवढी अमाऊंट इन्व्हेस्ट केली असेल, ए ने 75,000 शिल्लक इन्व्हेस्ट केले, म्हणजे 75 प्लस एक्स 1000 एवढी ए ने अमाऊंट इन्व्हेस्ट केली. बी ने एक्स एवढी अमाऊंट इन्व्हेस्ट केली. बी ने 4 महिने एवढी इन्व्हेस्ट केली, ए ने 8 महिने एवढी इन्व्हेस्ट केलेली आहे. आता जर या दोघांचा रेशो घेतला, हे तर 4 1 4, इथे तर 4 2 8. याला डायरेक्टली मी लिहितो, हे 150 प्लस 2x आणि इकडं किती येत आहे x. हाच आपला प्रॉफिटचा रेशो आहे. प्रॉफिटचा रेशो काय 4:1. मी इनिशियली सांगितलं होतं इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम इज काय असतं, प्रॉफिटचा रेशो असतो. याला जर सिम्प्लिफाय केलं, हे तुम्हाला येतं 150 प्लस 2x इज इक्वल टू 4x. 2x ची किंमत आपल्याला येते 150 आणि मग x ची किंमत येते 75. म्हणजेच बी ने एकूण 75,000 रुपीज इन्व्हेस्ट केले होते. 75,000 म्हणजे ऑप्शन ए हे तुमचा राईट आन्सर आहे. हे तुमचं कसं आन्सर आहे मित्रांनो, एकदम सुंदर असं राईट आन्सर आहे. कळालं, इथे कोणाला काही डाऊट नसावा अशी अपेक्षा ठेवतोय. सुंदर प्रश्न, सरळ प्रश्न, साधा प्रश्न. सर याला वेगळ्या पद्धतीने करून दाखवा, समजून सांगतो, सर्वांनी लक्ष दे. दोघांनी मिळून 25,000 रुपये इन्व्हेस्ट केले, 25,000 रुपये प्रॉफिट कमवला. ए ला बी पेक्षा 15,000 जास्त, म्हणजे याचे 20,000 तर याचे 5,000. या दोघांचा रेशो 4:1 येतो. ए ने बी पेक्षा 75,000 शिल्लक इन्व्हेस्ट केलेले आहे, बरोबर आहे. बी ने 4 महिन्यांसाठी केले, तर ए ने 8 महिन्यांसाठी इन्व्हेस्ट केलेले आहे. डायरेक्ट आपण ऑप्शन चेक करूया. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे, जर बी ने 75,000 इन्व्हेस्ट केले असतील तर याने 1.5 लाख इन्व्हेस्ट करायला पाहिजे. याच्या 75,000 शिल्लक, 75 मध्ये 75 मिळवले 1.5 लाख. आता रेशो घ्या, 4 1 4, 4 2 8, 75 1 75, 75 2 150, 2 2 4. तर रेशो आलेला आहे 4:1. हाच आपला प्रॉफिटचा रेशो आहे. या पद्धतीने केलं तरी तुमचं उत्तर येतं ऑप्शन ए. असं देखील तुम्ही करू शकता. हा होता रिव्हर्स अप्रोच. तुम्ही ऑप्शन जरी पुट केले
तरी तुम्ही या पद्धतीने उत्तर काढू शकता. अपेक्षा ठेवतोय सर्वांना हे प्रश्न कळत असतील, समजत असतील. आता पुढचे 2 प्रश्न तुमच्या समोर ठेवलेले आहेत. व्हिडिओ एकदा पॉज करा, पहिला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे, मग व्हिडिओ पुन्हा प्ले करायचा आहे. पुन्हा व्हिडिओ पॉज करा, मग दुसरा प्रश्न सॉल्व्ह करून बघा, मग पुन्हा प्ले करा. म्हणजे तुमच्या कन्सेप्ट इथे क्लिअर होतील. स्वतः डोकं लावल्यानंतर समजायला इझी जात. क्वेश्चन नंबर 5 सर्वांनी समोर लक्ष द्या. NB started a business with capital of 72,000 and 1,62,000 and agreed that 20% of the profit goes to party. Very important statement. Very important. And rest of the profit divided with the respect to investment. आणि उरलेलं प्रॉफिट इन्व्हेस्टमेंट नुसार आपण डिवाइड करणार. इफ ए गेट्स 14,400 ऍज अ प्रॉफिट, व्हॉट इज द टोटल प्रॉफिट? प्रश्नामध्ये ज्या वेळेस मेन्शन केलं नसेल यांनी एवढे महिन्यांसाठी केलं, त्यांनी तेवढ्या महिन्यांसाठी केलं, याचा अर्थ ते इक्वल टाइम पिरियड साठी इन्व्हेस्टमेंट होती. डिफॉल्ट काय कन्सिडर करायचं? इक्वल टाइम पिरियड साठी ती इन्व्हेस्टमेंट होती. मग मी असं म्हणतो ए आहे आणि बी आहे. ए ने 72,000 इन्व्हेस्ट केले, बी ने 1,62,000 इन्व्हेस्ट केले. पुढचे 3 शून्य लिहिण्यास मी जीवार करणार, कारण की ते शेवटी कटणारच आहे. जो बाद में कटने वाला है उसको क्यों लेने का, पहिलेच कटवा दो. तर आता या दोघांना 9 ने भाग द्या. 9 8 72, 9 1 9, 9 8 12. पुन्हा 2 ने भाग द्या. 2 4 8, 2 9 18. यांचा प्रॉफिटचा रेशो आपल्याला भेटला 4:9. यांचा प्रॉफिटचा रेशो भेटलाय 4:9. आता आपल्याला माहितीये ए ला जो प्रॉफिट भेटला 14,400. ए ला जो प्रॉफिट भेटला मित्रांनो 14,400. मग आपण बी चा प्रॉफिट काढू ना. आता याच्या किती पट आहे? 36 पट आहे आणि वरचे 2 शून्य. मग 36 गुणिले 9 करा. 9 सकट 54, 5 9 त्रिक 27 आणि वरचे 5 32. याचा येतो 32,400 इतका प्रॉफिट. 32,400 हा बी चा प्रॉफिट आलेला आहे आणि 14,400 हा ए चा प्रॉफिट आलेला आहे. मग दोघांचा मिळून आपण प्रॉफिट जर काढला, 0 0 4 आणि 4 8, हे तर 6, 3 आणि 1 4, 46,800. आता इथं मुलं गफलत करतात. बरेच जण म्हणतात 46,800. हो, ऑप्शन डी बरोबर आहे. नाही, चुकलंय मित्रा. क्वेश्चन व्यवस्थित वाच. त्यांनी काय म्हटलं, मी इथं बॉक्स केलंय 20% ऑफ द प्रॉफिट गोज टू द पार्टी. जेवढा प्रॉफिट होणार त्यातला 20% पार्टीला जाऊ द्या, उरलेला 80% वाटण्यात आलाय. उरलेला किती टक्के मित्रांनो? 80%. मग जर उरलेला 80% वाटण्यात आला, मग ही 80% व्हॅल्यू होती जी वाटण्यात आली. त्यांनी विचारलं व्हॉट इज द टोटल प्रॉफिट, पार्टीचं इन्क्लूड करून. म्हणजेच आपल्याला 100%ची किंमत काढायची आहे. इतका सोपा साधा सरळ प्रश्न होता. याला भाग द्या. 20 80, 20 5 100. 4 ने भाग द्या. 4 1 4, 4 1 4, 4 7 28, वरचे 2 शून्य. 5 ने जर याला गुणलं 17 5 85, तुमचं रिअल आन्सर येतं 58,500. ऑप्शन ए हे तुमचं राईट आन्सर आहे, ना की ऑप्शन डी. कारण की 20% हे तर कन्सिडर करणं गरजेचं आहे. समजलंय? छान वाटलं? बोला बोला बोला. नक्की कळालंय? यस नो? तर असा हा प्रश्न होता. सुंदर प्रश्न होता, चांगला प्रश्न होता. मला पण आवडला, तुम्हालाही आवडला, सगळ्यांनाच आवडलेला आहे. बर, तर हा ए आणि बी चा इन्व्हेस्टमेंटचा प्रश्न होता. याला जर अजून वेगळ्या पद्धतीने करता येईल तर कसं करता येईल? थोडं डोकं लावू का मी? चला मीच लावतो डोकं, तुम्हाला कशाला टेन्शन देऊ. ए आणि बी दोघ जण आहे. एने 72,000 इन्व्हेस्ट केले, एने 162. दोघाचा रेशो 18 चोक 72, 18 9 162, 4:9 यांचा रेशो आहे. असं म्हणूया, लेट्स से टोटल प्रॉफिट आहे 104 रुपये.
सर असं का म्हटलात, समजून सांगतो. इथे टोटल रेशो किती आहे मित्रा? टोटल रेशो आहे 13. आपला टोटल प्रॉफिट 20% म्हणजे वाटण्यात आला 80%, म्हणून 13 आणि 8 13 104, म्हणून मी टोटल प्रॉफिट 104 रुपये कन्सिडर केलेला आहे. आता याच्याने काय होणार, याला जर 104 ला मी जर म्हटलं हा टोटल प्रॉफिट म्हणजे डिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट 104 आहे 180, मग मी असं म्हणू 104 म्हणजे किती येते ते 80%, 100% म्हणजे किती, 0 कॅन्सल, हे 13 येतं, म्हणजे टोटल प्रॉफिट किती होतं 130. टोटल प्रॉफिट 130 आहे, डिस्ट्रीब्यूट किती करण्यात आलं 104. ठीक आहे, पुन्हा सांगतो, कन्फ्युज होऊ नका, तुमचे चेहरे सांगू राहिले, थांबा, तुमचे चेहरेच बोलतायत, थांबा. एस टू बी आहे, ए ने 72,000 इन्व्हेस्ट केले, बी ने 162, 18 चौक 72, 18 9 162, 4:9. आता हा रेशो किती आहे 4:9 आहे. आपण म्हणू टोटल प्रॉफिट किती आहे 130. सर 130 का म्हटले तुम्ही, कारण काय 9 ने 4 13 होतं, 13च्या मल्टिपल मध्ये 100% 130 जरा बरं वाटतं, छान वाटतं, हँडसम वाटतं, म्हणून मी त्याला 130 म्हटलेलं आहे. आता त्यातल्या त्यात याचे किती टक्के डिस्ट्रीब्यूट करण्यात आले 80%, म्हणजे आता 13 हे येतं 104 रुपये डिस्ट्रीब्यूट करण्यात आले. जर 104 डिस्ट्रीब्यूट करण्यात आले, याला 13 ने भागा, हे येतं 8, बरोबर आहे. मग हे किती येतं 8 चौक 32 आणि 9 8 72. मान्य आहे, या 32 ची किंमत आपल्याला दिलेली आहे, किती दिलेली आहे 14,400. मग मी म्हणतो ना 32 म्हणजे 14,400, तर 130 म्हणजे किती, याला जर सॉल्व्ह केलं तर डायरेक्ट आपल्याला टोटल प्रॉफिट भेटतो, काहीच करण्याची गरज नाही. ही पण मेथड होती, पहिला पर्सेंटेज होता, इथं व्हॅल्यू कन्सिडर केली. मग आता याला सॉल्व्ह करा, 16 32, 16 144, यानंतर याला 130 ला भाग द्या, हे तर 65, 9 याला गुणा, 9 5 45, हातचे येतात 4, 9 सकट 54 आणि वरचे 4 58, 58,500. सेम आन्सर ऑप्शन ए. असं केलं तरी चालत होतं. अपेक्षा ठेवतो सर्वांना ही पण मेथड लक्षात आली असेल. मेथड मध्ये काहीच नाही केलं, पहिल्यांदा एक व्हॅल्यू कन्सिडर केली, मग 80% काढलं, कंपॅरिझन केलं, उत्तर काढलं. अशी मॅजिक नाही केली काही मी, जे आहे ते मॅथ्स मध्ये मॅजिक नावाचा प्रकार नसतो. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 6. चला क्वेश्चन नंबर 6 व्यवस्थित सॉल्व्ह करून पहा, व्हिडिओ पॉज करा, सॉल्व्ह करा, आन्सर काढा, करा बरं व्यवस्थित. छान छान प्रश्न. चला करून बघा. KNP started business with 9,000 and 10,800. KNP नावाचे दोन आहेत, एकाने 9,000 रुपये इन्व्हेस्ट केले, एकाने 10,800. K is working partner and P is sleeping partner. K received 25% of the profit for management and rest of the profit divided according to their capital. If K receive rupees 16,000 more than P, find the total profit. सुंदर प्रश्न आहे. पहिल्यांदा प्रश्न कळणं गरजेचं आहे, मगच आपल्याला मजा येईल. क्वेश्चन समजून घ्या, ऍक्च्युअली मेन्स लेवलचा प्रश्न आहे. के आणि पी दोघांनी एक बिझनेस सुरू केलेला आहे. के ने 9,000 इन्व्हेस्ट केले, पी ने 10,800 रुपये इन्व्हेस्ट केले. पी हा स्लीपिंग पार्टनर होता. मग के ने सांगितलं बाबा मी ऍक्टिव्ह पार्टनर आहे, तर जो शेवटी प्रॉफिट होईल ना त्याच्यातलं ऑलरेडी मला 25% देऊन टाक. वाटायची किती टक्के 75%. वाटायची किती टक्के 75%. तर आपण 75% असे वाटून घेऊया. मग शेवटी लक्षात आलं के आणि पी मध्ये शेवटी जो प्रॉफिट कॅल्क्युलेट केला, केला 16,000 जास्त मिळाले. केला किती हजार जास्त मिळाले 16,000. टोटल प्रॉफिट किती झाला के आणि पी चा मिळून प्रॉफिट किती झालेला आहे. सुंदर प्रश्न है, चलो देखते हैं कैसा सॉल्व किया जाएगा. के आहे पी आहे. के न 9,000 म्हणजे 90, यानं
108, वरचे 2 शून्य डायरेक्ट काढून घेतो. 18×95, 18×108, 5:6 यांचा हा रेशो आलेला आहे. 5:6 यांचा हा रेशो आलेला आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट नसावा. आता मित्रांनो, एक तर तुम्हाला व्हॅल्यू कन्सिडर करावं लागेल, एक तर तुम्हाला पर्सेंटेज न जावं लागेल, मग कम्पेअर करून उत्तर काढावं लागेल. सर चांगली मेथड कोणती आहे यामध्ये? याच्यामध्ये चांगली मेथड मी तुम्हाला सांगतो. 5:6 यांचा रेशो आहे. किती प्रॉफिट झाला टोटल? 11. ऐकून घे मित्रा, सगळ्यात भारी मेथड देतो. 5:6 यांचा रेशो आहे, यांचा टोटल प्रॉफिट झाला 11. 25% जो आहे तो केला मिळणार आहे, तो थोडा बाजूला ठेवा. वाटण्यात किती आला? 75%. म्हणजे हे 11ची किंमत 75% आहे असं मी म्हणतो ना रे. 75% डिस्ट्रीब्यूट करण्यात आला म्हणजे 11ची किंमत 75%. फिर मैं ये कह सकता हूं क्या 100% माने कितना? याला जर सिंप्लिफाय केलं, 25×3 75, 25×4 100. मग याला सिंप्लिफाय करा म्हणजे 100% किती येतं? 44/3 हा झालेला प्रॉफिट आहे. ऍक्च्युअल प्रॉफिट किती होता मित्रांनो? 44/3. हा टोटल प्रॉफिट होता, हा टोटल प्रॉफिट होता. पण आता तुम्ही लोक म्हणता सर फ्रॅक्शन मध्ये पाहिल्यावर एकदम अचानक मळमळ सारखं होतं, आम्हाला कन्फ्युजन होतं, फ्रॅक्शन पाहिल्यावर घाबरतच माणूस. मग एक काम करा ना, प्रत्येकाला 3 ने मल्टिप्लाय करा. म्हणजेच मी याला 3 ने मल्टिप्लाय करतो आणि या सर्वांना पण 3 ने मल्टिप्लाय करतो. लक्षात आलं मी काय करतो? मग ज्या अर्थी मी याला 3 ने मल्टिप्लाय केलं, माझा टोटल प्रॉफिट होतो 44. याला जर 3 ने मल्टिप्लाय करतो, हे होतं 15, 18 आणि इकडचा टोटल प्रॉफिट होतो माझा 33. किती छान वाटतं आता बघायला. तर मग आता मुद्द्यावर येऊया. आता या 44 म्हणजे 100% आहे. 44 म्हणजे किती टक्के? 100% आहे. तर 25% म्हणजे किती रे मित्रा? 25% म्हणजे 11 येणार. कारण की याच्या 4 पट कमी तर याच्या पण 4 पट कमी. हे 25% केला ऑलरेडी मिळाले, म्हणजे केला रेशो मध्ये 26 मिळालं आणि पी ला रेशो मध्ये 18 मिळालेलं आहे. असं यांचं डिस्ट्रीब्युशन आहे. कारण काय? हे करण्याची गरज नव्हती, हेही करण्याची गरज नव्हती. टोटल प्रॉफिट 44 आहे, वाटण्यात आले 33 आणि एक्स्ट्रा जे 11 आहे ते तर केलाच मिळणार, कारण की तो वर्किंग पार्टनर होता. मग ते 11 मी याच्यात मिळवले. 15 आणि 11 26, हे झालं 18. आता बघा, केला पी पेक्षा 8 जास्त मिळत आहे. या 8 ची किंमत आपल्याला दिली 16,000. 8 ची किंमत आपल्याला दिली 16,000. विचारलं फाईन टोटल प्रॉफिट. टोटल प्रॉफिट म्हणजे कशाची किंमत? 44 ची किंमत. याच्या डबल, तर 44 च्या डबल येतं 88. तर टोटल प्रॉफिट आहे 88,000. ऑप्शन सी हे तुमचं राईट आन्सर आहे. छान प्रश्न होता. ऑप्शन सी 88,000. कळालं नाही कळालं? समजलंय? छान प्रश्न. पुन्हा रिपीट करतो. तुमचे फेशियल एक्सप्रेशन सांगतायत, टेन्शन घेऊ नका. मेन्स लेवलचा प्रश्न म्हटल्यावर मजा तर येणारच. बघा पुन्हा सांगतो, के आणि पी असे 2 पार्टनर्स आहेत. किती? 9,000 एकाने इन्व्हेस्ट केले. चला तुमच्यासाठी पूर्ण लिहितो, माझ्या पेनातली शय वाया घालवतो तुमच्यासाठी. पी ने 10,800 इन्व्हेस्ट केले. के ला पी पेक्षा ऑलरेडी 25% मिळण्यात आलेले आहे. आणि दोघांमध्ये किती टक्के वाटण्यात येणार? 75% वाटण्यात आलेले. डिस्ट्रीब्युशन 75%चं करण्यात आलेलं आहे. मग याचा रेशो घ्या, 0-0 कॅन्सल. 18×95, 18×108, 5:6. काय म्हटलं मित्रांनो? 5:6. आता थोडं डोकं लावूया आपण. आता 5:6 यांचा टोटल रेशो आलेला आहे, पण किती टक्क्याचा? 75%. म्हणजेच
100% प्रॉफिट असतील तर 75% वाटण्यात आले, 25% तर हे केच्या नावानं होतच, पण हे 75% के आणि पी दोघांच्या नावानं आहे, लक्षात येत येणार आहे. म्हणजे 5 आणि 6 11, या 11ची किंमत 75% आहे. 100% म्हणजे किती? 25 त्रिक 75, 25 चौक 100, हे तर 44/3. म्हणजे टोटल जे आहे 44/3 टोटल प्रॉफिट, म्हणजे 100% प्रॉफिट 44/3 असा आहे. बरोबर आहे, हे मला लक्षात आलेलं आहे. परंतु इथं फ्रॅक्शन मध्ये 3 आहे, हे आपल्या मनाला पटलेलं नाहीये, म्हणून इथे आपण 3 ने मल्टिप्लाय केलं आणि या सगळ्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं. आपल्याला माहितीये दिलेल्या रेशोला सारख्या नंबरने मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं तर रेशो बदलत नाही. मी प्रत्येकाला 3 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजेच हे येतं 15, हे येतं 18, टोटल प्रॉफिट आलेला आहे 33. इथं कोणाला काही शंका नसावी. टोटल प्रॉफिट होता 44, वाटण्यात आला 33. मग उरलेले जे 11 आहे ते कोणाच्या नावावर आहे? ते केच्या नावावर आहे. उरलेले 11 केच्याच नावावर आहे. मग के ला मिळाले 26, पी ला मिळाले 18. रेशो मध्ये के ला 8 शिल्लक आहे, पण ऍक्च्युअल प्रॉब्लेम मध्ये के ला 16,000 शिल्लक मिळाले. 8 ची किंमत येते 16,000. आपल्याला विचारलं टोटल प्रॉफिट म्हणजे 44 ची किंमत ती किती येणार रे माझ्या मित्रा? 88,000. ऑप्शन सी हे तुमचं राईट आन्सर आहे. ऑप्शन सी हे तुमचं राईट आन्सर आहे. लक्षात आलं आता सर्वांना? 100% लक्षात आलं असेल, मला पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर, 100% लक्षात आलं असेल. आता सर याला अजून काही शॉर्टकट आहे ना? हे तर मी सगळे रेग्युलर मेथडने सांगितलं, कन्सेप्ट क्लिअर करणं माझं परम कर्तव्य आहे, म्हणून मी कन्सेप्ट क्लिअर केले. आता शिल्लक डोकं लावणं हे पण आपला रिकाम टेकडेपणा म्हणा किंवा आपलं स्मार्ट वर्क म्हणा, तुम्हाला काय म्हणायचं म्हणा, ते पुढचं काम राहिलं. आता पुढच्या कामाला येऊ. बघा, उत्तर अजून फास्ट काढायचं असेल तर के आणि पी यांचा रेशो एक आहे 90, हे आहे 108, 18 पंचे 90, 18 सके 108. बरोबर आहे का रे मित्रांनो? 5:6 यांचा रेशो किती आला? टोटल 11. काय आला रे? 11. मग आपण ऑप्शन थ्रू जाऊया. कशा थ्रू जायचं आपल्याला? ऑप्शन थ्रू जायचं. मग ज्या अर्थी आपल्याला ऑप्शन थ्रू जायचं आहे, आपण असं कन्सिडर करूया. सगळ्यात पहिले 11च्या मल्टिपल मध्ये मला किती दिसतंय? 88,000 दिसतंय. 88,000 दिसतंय ना रे? बर, मग हे जे काही 88,000 आहे याचे 75% वाटण्यात आले, 25% केला देण्यात आले. मग याचे 75% म्हणजे 3/4 किती येतं? ते 66. मग 66 जर मला वाटायचं असेल, ऐकून घे, 11ला भाग द्या, हे तर 6, 6 पंचे 30, 6 6 36. 88चे 66% वाटण्यात आले, परंतु 25% म्हणजे 22,000 हे केलाच देण्यात आलेले आहे. याची बेरीज करा. केला मिळतात 52,000 आणि पी ला मिळतात 36,000. ऑब्झर्व करा, केला 16,000 शिल्लक मिळालेले. ऑप्शन मध्ये 16, आपलं प्रॉब्लेम मध्ये 16,000च शिल्लक सांगितलेलं आहे. म्हणजे ऑप्शन सी हे आपलं राईट आन्सर आहे. ऑप्शन सी हे आपलं राईट आन्सर आहे. लक्षात आलंय सर्वांना? हा एक अप्रोच छान होता बरं का. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 7 आणि 8. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण की व्हिडिओ तुम्ही जितकं व्यवस्थित बघणार, कन्सेप्ट तेवढा क्लिअर होणार. चला, बरेच विद्यार्थी म्हणतायत सर तुमच्या स्पेशल मॅथ्स लॉजिकची बॅच करायची आहे. आपण स्पेशल मॅथ्सचं बघूया. विद्यार्थ्यांच्या जर खरंच इच्छा असेल तर पूर्ण एक स्पेशल बॅच काढण्याचा विचार करेल. कधी कधी मला असंही वाटतं रे, स्पेशल बॅचेस या खरंच चांगल्या असतात. रिझनही या काय होतं, बऱ्याच ठिकाणी आपण स्पेशल बॅचेस मध्ये जर विचार केला तर तो माणूस शिकवणारा परफेक्ट असतो आणि एकटाच असतो, पूर्ण गाव नसतो, आणि तो त्या विषयाला अनुसरून चांगले शिकवतो. तुम्हाला न्याय मिळतो, विद्यार्थ्यांना इथे न्याय मिळतो. मी सगळ्या बॅचेस द्यायचा प्रयत्न केला तर कुठेतरी काहीतरी कॉम्प्रोमाइज होतो. तिथे बिझनेस नावाचा प्रकार येतो. तुम्ही बिझनेस केला पाहिजे, मी हे म्हणत नाही की
कोणी उपाशी राहू नका, पोटाचा प्रश्न प्रत्येकाने केला पाहिजे, परंतु बिझनेस इतकाही हरामखोर नसावा की तिथे विद्यार्थ्यांचं तुम्ही काय म्हणता येईल त्याला दगाफटका असेल किंवा मग गळापेची करू नका. ऍटलिस्ट गळे कापून पैसे कमवणं हे योग्य नाही. असो, प्रश्नाकडे चालूया आपण. NBR पार्टनर्स दे इन्व्हेस्टेड इन द रेशो 5:6. ए आणि बी हे दोन पार्टनर्स आहेत. त्यांनी 5:6 या रेशो मध्ये इन्व्हेस्टमेंट केली. ऍट द एंड ऑफ द 8 months ए विड्रॉल ऑल अमाउंट. 8 महिन्यानंतर ए न सगळं अमाउंट काढून घेतलं. If they receive profit in the ratio 5:9, find how long B invested. B ने किती महिने इन्व्हेस्ट केलं ते काढा. क्वेश्चन समजला का? बी ने 5:6 या रेशो मध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. 8 महिन्यानंतर यानं सगळी अमाऊंट काढली. यांना आलेला प्रॉफिट 5:9 आहे. तर मग बी ने किती महिने इन्व्हेस्ट केली? कन्सेप्टला अनुसरून चला, काही अवघड नाहीये. समजा येतं दिलेलं ए ने 8 महिन्यानंतर अमाऊंट काढली, याचा अर्थ ए ने 8 महिने इन्व्हेस्ट केली. लेट से बी ने एक्स महिने इन्व्हेस्ट केली. आता जर याचा रेशो घेतला आहे तो 40:6x. हाच यांचा प्रॉफिटचा रेशो असतो. सर्वांना माहिती इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम इज इक्वल टू काय असतो? प्रॉफिटचा रेशो इज इक्वल टू काय आहे हा? 5:9. याला जर सिम्प्लिफाय केलं, एक्स ची किंमत काय येते? 6×5 = 30. बरोबर आहे. 9×4 = 36. याला रिव्हर्स होणार. समजा याला जर सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न केला, सिम्प्लिफाय करा, एक्स वर जाणार, हा खाली, म्हणजे एक्स इज इक्वल टू 9×36 = 360. 6×5 येतं 3, 0 0 कॅन्सल. किती महिने इन्व्हेस्ट केलं? 12 महिने. 12 महिने म्हणजे ऑप्शन ए हे तुमचं राईट आन्सर. सिंपल प्रश्न होता, काय अवघड नव्हतं. चला अजून काही मेथड आहे? हो, तू ऑप्शन ने जा, उत्तर फास्ट काढ. ए आणि बी आहे. याने 5 रुपये इन्व्हेस्ट केले, याने 6 रुपये इन्व्हेस्ट केले. याने 8 महिन्यांसाठी केलं, यानं किती केलं माहित नाही. प्रॉफिटचा रेशो 5:9 आहे. बरं, पहिलं ऑप्शन काय? 12. पहिलंच ऑप्शन 12 आहे, म्हणजे मी याला 12 ने मल्टिप्लाय करतो. 8×5 = 40, 12×7 = 72. दोघाला 8 ने भाग द्या. येतं 5 आणि येतं 9. प्रॉफिट त्याच रेशो मध्ये आलेलं आहे. ऑप्शन ए सॅटिस्फाईड. कळालं? पुढचा प्रश्न 8 नंबर सेम आहे. याच पद्धतीनं करायचं. सेम आहे. याला खूप झालं तुम्हाला 30 सेकंद तुम्ही उरकून टाकता. A and B are partners. They had invested in the ratio 5:7. A आणि B ने 5:7 मध्ये इन्व्हेस्ट केलं. At the end of the 7 months, A withdraw all amount. If they receive profit in the ratio 1:2, find how long B invested. B ने किती महिन्यांसाठी इन्व्हेस्ट केलं ते विचारलं. प्रश्न सेम आहे. हा किती आहे? 5:7 आहे. At the end of the 7 months, A withdraw. याने 7 महिने ठेवलं. बी ने किती महिने ठेवलं माहित नाही. मग यांचा रेशो काय पाहिजे आपल्याला? 1:2 पाहिजे. याला जर सॉल्व्ह केलं, हे किती येतं? 35. हे किती येतं आपल्याला? 7x. हाच आपला प्रॉफिटचा रेशो आहे. मग प्रॉफिटचा रेशो लिहा ना. 35/7x = 1:2. 7×1 = 7, 7×5 = 35, 2×5 = 10. म्हणजे याने 10 महिने इन्व्हेस्ट केलेलं आहे. ऑप्शन सी हे तुमचं राईट आन्सर आहे. हे बेसिकने सांगितलेलं आहे. याला देखील 30 सेकंदापेक्षा जास्त लागता कामा नये. सोपा प्रश्न होता. कॉमन सेन्सने पण करता येईल. रॅदर बेसिक कॉमन सेन्स. तुम्हाला ऑप्शन थ्रू जायची गरज पडत नाही. कॉमन सेन्सने तुम्ही मारता याला. ए आणि बी आहे. दोघांनी कोणत्या रेशो मध्ये इन्व्हेस्ट केलं रे? दोघांनी 5:7 या रेशो मध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे.
ए ने 7 महिने इन्व्हेस्ट केलं, बी ने किती केलं माहित नाही, काढायचं आहे. रेशो कोणत्या याच्यात डिस्ट्रीब्यूट करण्यात आला, 1:2 मध्ये करण्यात आला. म्हणजे याच्यापेक्षा डबल व्हॅल्यू बी ची यायला पाहिजे, प्रॉफिट डबल आहे. मग याची व्हॅल्यू किती आहे, 35. मग याच्या डबल पाहिजे म्हणजे 70 पाहिजे. अरे मग हे इथं ऑलरेडी 7 दिलेलं आहे, 10 7 70, 10 पाहिजे ना रे. ऑप्शन सी, कॉमन सेन्स. कळालं? प्रश्न समजला सर्वांना? अतिशय सोपे सोपे छान छान प्रश्न, मजा आली असेल. ठीक आहे, एक शेवटचा प्रश्न आपण बघूया. हा सगळ्यात भारी प्रश्न आतापर्यंतच्या क्वेश्चन मध्ये, सर्वात भारी प्रश्न. सर्वांना प्रश्न दिसतोय का एकदा सांगा मित्रांनो. चला लवकर सांगा सर्वांना प्रश्न. तुम्ही कसे सांगणार, तुम्ही तर व्हिडिओ बघताय ना. चल 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 बघा बरं क्वेश्चन, करा बरं सॉल्व. चला बघूया कसं करता येईल. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सॉल्व करा. इथून इथपर्यंत प्रश्न आहे, म्हणजे ऍक्च्युली इंट्रोडक्शन. क्वेश्चन इथून स्टार्ट झालेला आहे. A, B and C invested 900, 1600 and 700 respectively. After 3 months, they invested more amount in the ratio 2:5:3. Question: if they had invested additional amount at each quarter at same ratio as they had invested after end of the first quarter, then find the profit of B if total profit is 1,25,000. पहिल्यांदा क्वेश्चनच लक्षात येत नाही रे. बघा का, क्वेश्चन जर लक्षात आला तर तिथंच संपला. क्वेश्चन लक्षात येत नाही म्हणून तर गेम होतो ना सर आमचा. आणि क्वेश्चन लक्षात न येण्यामागचं रिझन आपली प्रॅक्टिस असते ना रे बाळा. बरोबर ना? ठीक आहे, बरोबर आहे. थोडं बोलून बोलून घसा दुखतो, त्यामुळे कंठ सुधारक गोळ्या खावा लागत्या. कधी विक्स, कधी कंठ सुधारक, कधी काय, त्यालाही व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं. बघा, ए दिलेला आहे, बी दिलेला आहे, सी दिलेला. पहिले क्वेश्चनचा अर्थ समजून सांगतो, मग आपण क्वेश्चन 30 सेकंदात उडवणार. हा, मन लावून लक्ष द्यायचं. ए बी सी, एकाने 900 इन्व्हेस्ट केले, एकाने 1600 इन्व्हेस्ट केले आणि एकाने 700 इन्व्हेस्ट केले. आफ्टर 3 months they had invested more, 2:5:3. त्यांनी किती रुपये इन्व्हेस्ट केले हे नाही दिलं, त्यांनी कोणत्या रेशो मध्ये इन्व्हेस्ट केलं ते दिलं. 2:5:3. एकानं 20 तर दुसऱ्यानं 50, तिसऱ्यानं 30, एकानं 200, दुसऱ्यानं 500, तिसऱ्यानं 300, एकानं 2000, दुसऱ्यानं 5000, तिसऱ्यानं 3000. असं ही असू शकतं. एकानं 4, दुसऱ्यानं 10, तिसऱ्यानं 6. काय माहित नाही, व्हॅल्यू दिलेली नाही पण तो रेशो दिलेला आहे. मग क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे एवढं तर लक्षात आलं नाही. क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, इनिशियल आपल्याला इन्व्हेस्टमेंट माहिती आहे. याची किती आहे 900, याची किती आहे 1600, याची किती आहे 700. मग 3 महिन्यानंतर, म्हणजे हे त्यांनी काय केलं, 3 महिने याला इन्व्हेस्ट केलं, 3 महिने याला इन्व्हेस्ट केलं, 3 महिने याला. पुढच्या 3 महिन्यानंतर काय केलं, यांनी 2x एवढी अमाऊंट इन्व्हेस्ट केली. अजून जास्त, 2x अजून जास्त, म्हणजे किती 900 + 2x, याने 1600 + 3x 5x, आणि याने 700 + 3x. इथपर्यंत केलेलं आहे. पण हाच त्यांनी पुढे क्वेश्चन मध्ये कंटिन्यू काय सांगितलं माहिती आहे, इफ दे हॅड इन्व्हेस्टेड ऍडिशनल अमाऊंट ऍट ईच क्वार्टर. प्रत्येक क्वार्टर मध्ये ऍडिशनल अमाऊंट इन्व्हेस्ट होत गेली आणि होत गेली. म्हणजेच काय, हे एक क्वार्टर म्हणजे 3 महिन्याचा, म्हणजे हे 3 महिन्यांसाठी, हे 3 महिन्यांसाठी, हे 3 महिन्यांसाठी. हे प्लस होणार, पुन्हा प्लस होणार. मग हे किती येणार, 900 + 2x + 2y. इथं किती येणार, 1600 + 5x + 5y. इथं किती येणार, 700 + 3x + 3y. हे पुढचे 3 महिने, हे पहिले 3, दुसरे 3, तिसरे 3, आणि शेवटच्या 3 मध्ये काय येणार,
900 प्लस 2x प्लस 2y प्लस 2z पुढचे 3 महिने. 1600 प्लस 5x प्लस 5y प्लस 5z. अगेन 700 प्लस 3x प्लस 3y प्लस 3z पुढचे 3 महिने. क्वेश्चनची थीम लक्षात आली. मी मेथड सांगत नाहीये, क्वेश्चन समजून सांगतोय. हे असे 3 महिने, हे 3 महिने, हे 3 महिने, हे 3 महिने, हे मग असं तुम्हाला दिलेलं आहे. आणि टोटल प्रॉफिट म्हणून दिलेला आहे 1,25,000. कसं करणार? कसं करणार? 3 व्हेरिएबल सॉल्व करता करता परेशान होणार. नाही चोलबे, नाही चोलबे, असं नाही चालणार. असं बिलकुल नाही, अयोग्य आहे. नाही पटतंय आपल्या जीवाला, मनाला पटतच नाहीये. त्याचं उत्तर 30 सेकंदात काढतो. बघा मित्रांनो, ज्या अर्थी प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये दिला जातो, कुठं ना कुठं काही ना काही हिंट दिले जाते, काही ना काही क्लिक दिल्या जातं. ज्या विद्यार्थ्याला लक्षात आलं तो सिलेक्ट होतो, ज्याला लक्षात नाही आलं तो रिजेक्ट होतो. एवढाच फरक असतो. बघा आता फरक काय आहे. ए, बी आणि सी यांचा रेशो पहिल्यांदा अमाऊंट दिलेली आहे 900, 1600 आणि 700. 3 महिन्यानंतर अजून अमाऊंट इन्व्हेस्ट करण्यात आली 2:5:3. पुन्हा पुढच्या 3 महिन्यानंतर 2:5:3 या रेशो मध्ये इन्व्हेस्ट करण्यात आली. पुन्हा त्याच्या 3 महिन्यानंतर 2:5:3 या रेशो मध्ये इन्व्हेस्ट करण्यात आली. शेवटी जो प्रॉफिट आहे तो 1,25,000 असा सांगण्यात आला. तर विचारलं बी चा प्रॉफिट काय? ऐक रे, संख्या ऑब्झर्व कर. ए चा प्रॉफिट 900, सी चा प्रॉफिट 700. 900 आणि 700 टोटल किती होतं? 1600. पुढच्या वेळेस जी इन्व्हेस्टमेंट करताय ना ते 2x प्लस 5x प्लस 3x. ऐकून घ्या, एवढी एक्स्ट्रा अमाऊंट म्हणजेच काय? 2x प्लस 3x याची टोटल अमाऊंट किती आहे? 5. पुढच्या वेळेस पण तसंच होतोय. म्हणजे ए आणि सी च्या टोटल अमाऊंट एवढी अमाऊंट एकटा बी इन्व्हेस्ट करतोय. मान्य आहे का? ए आणि सी च्या टोटल अमाऊंट एवढी अमाऊंट एकटा बी इन्व्हेस्ट करतोय. आणि हे प्रत्येक 3-3 क्वार्टरला सेम होतंय. 3-3 क्वार्टरला सेम होतोय. याचा बी रेशो तुम्हाला 2:5:3 येणार आहे. बरोबर आहे? करून बघा. याचा रेशो घेऊन पहा. 900, 1600 आणि 700 2:5:3 नाही येणार. 9, 16 आणि 7 येणार. म्हणजे इन शॉर्ट रेशो तो नाही येणार, परंतु सम तेवढी येते. 9 आणि 7 किती? 16. 2 आणि 3 किती? 5. याच रेशो मध्ये याची सम येते. मग मित्रांनो, आता जर इथं ऑब्झर्व केला, मी असं म्हणू शकतो का 3-3-3 सर्वांचं काढून टाका. 3-3-3 सर्वांची काढली. ए आणि सी च्या एवढी अमाऊंट एकटा बी भरतोय. दर बिझनेस मध्ये, प्रत्येक बिझनेस मध्ये ए आणि सी च्या अमाऊंट एवढी, सॉरी, ए आणि सी च्या अमाऊंट एवढी बी भरतो. ए आणि सी च्या अमाऊंट एवढी बी भरतो. ए आणि सी च्या अमाऊंट एवढी बी भरतो. म्हणजेच काय? ए आणि सी ला जेवढा प्रॉफिट होणार तेवढाच बी ला एकट्याला व्हायला पाहिजे, कारण की टाइम पिरियड सेम आहे. बरोबर? मग मी असं म्हणू शकतो ए आणि बी आणि सी जर या दोघांच्या अमाऊंट एवढा एकटा बी भरतोय, म्हणजे हा 2 रुपये, हा 3 रुपये, जर हा 5 रुपये भरतोय, तर टोटल प्रॉफिट किती येतोय रे याचा? 10 रुपये येतोय. या 10 रुपयाची किंमत आपल्याला दिलेली आहे 1,25,000. विचारलं एकट्या बी चा प्रॉफिट, 5 ची किंमत, याचा हे हाफ आहे, याच्या हाफ कर. उत्तर येतं 62,500. ऑप्शन बी 10 सेकंदाच्या आत उत्तर येतं. एवढा सोपा प्रश्न. क्लिअर? अपेक्षा ठेवतो सर्वांना हे प्रश्न लक्षात आले असतील. जर कोणाला काही डाऊट असतील, काही शंका असतील, तर आवर्जून विचारायचंय. असेच सेशन मी तुमच्यासाठी आणणार आहे. चांगले चांगले प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनलला आपलं जॉईन केलं नसेल, जॉईन करायचं आहे. या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहेत. सुंदर असे मी तुम्हाला अजून मॅथ्सचे व्हिडिओज देण्याचा प्रयत्न करेन. चला, इथं समय मित्रांनो. थँक्यू. बाय बाय.